सुख आणि समृद्धीचा झरा, शिक्षण हाच मार्ग खरा, हा मूलमंत्र जपत विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हावे। जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने यशस्वी होताना समाजात आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करावे। जीवनात यशस्वी होताना सामाजिक बांधिलकी, बंधुभाव जपावा, असे उद्गार पिसे कामते गावचे सुपुत्र आणि पिसे कामते जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी कला, योग, खेळ, संगीत, शिक्षण, हॉस्पिटॅलिटी अशा विविध क्षेत्रात आपली सामाजिक बांधिलकी जपणारे, विविध क्षेत्रात अवॉर्ड आणि हिंदुस्तान रत्नसारखा पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी सुशील जाधव यांनी काढले। सुशील जाधव हे सामाजिक बांधिलकीतून समाजातील गरजूंना त्यांच्या आनंदबन फाउंडेशन व सन्मान स्पोर्ट अकॅडमीमार्फत सामाजिक कार्य करत असतात। ते स्वतः राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू असून त्यांचा मुलगाही आंतरराष्ट्रीय ब्रॉन्झ मेडल प्राप्त खेळाडू आहे। घरात शैक्षणिक वारसा असल्याने त्यांची मुले वकील, प्रोफेसर, डॉक्टर अशी उच्च शिक्षित आहेत। हाच वारसा जपत आणि शिक्षणाचे महत्त्व तळागाळात पोचावे म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील पिसे कामते जिल्हा परिषद शाळा गावठाण शाळेतील 1ली ते 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांना 24 जून रोजी शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप त्यांनी केले। सॉरी, मला त्या काय बोलतात त्याला, मला इंग्लिश बोलता येतं हे नाही, तर मला सवय आहे त्याच्यामुळे, कारण बरंच बॉम्बेमध्ये इंग्लिश आणि हिंदी चालतं, त्याच्यामध्ये कोणाला वावगं वाटून घेऊन नाही की मी काहीतरी एक्स्ट्रा करतो। तर 1 ते मला वाटतं 3 ते 7पर्यंत मी असेल ह्या शाळेमध्ये, किंवा 6पर्यंत 2-3 वर्ष मी होतो। त्यानंतर संपूर्ण आयुष्य बॉम्बेमध्ये गेलं। त्यात एवढी प्रगती झाली की शाळा पण मोठी झाली, शाळेची विद्यार्थी पण मोठी झालो आणि आम्ही पण मोठी झालो। माझी मुलं आता IPS लेवलला काम करतात किंवा शिकतात। एक मुलगी ॲडव्होकेट आहे, मी स्वतः ॲडव्होकेट आहे 95चा आणि BCom ॲडव्होकेट आहे। माझ्या घरामध्ये शैक्षणिक वारसा आहे आणि आपल्याला जिथे हे सरस्वतीचं माहेरघर बोलतो, शाळेतून आपल्याला संस्कार मिळतात, आपल्याला जे गायडन्स मिळतं ते हा इथूनच मिळतं आणि इथूनच ती सुरुवात आहे। त्यासाठी शिक्षक वर्ग जो परिश्रम घेतात किंवा जे मार्गदर्शन करतात, ते क्वालिटीज मुलांना हे करतात, स्प्रेड करतात, ते आपल्या लाईफला स्ट्रक्चरिंग फाउंडेशन्स बनवतात। त्यासाठी मला सर्वप्रथम वाटलं की आपण जसं मोठं झालं किंवा आपण ज्या स्टेजला गेलो त्याप्रमाणे आपण कोणातरी हातभार लावला पाहिजे। त्यातून सुरुवात करायला करूया म्हटलं तर मुलांपासून करूया, कारण पहिल्यांदा काही केलं तर सुरुवात कुठून तरी केली पाहिजे। ते बोलतात बिगिनिंग कुठून तरी चांगली असायला पाहिजे। म्हणून सर्वप्रथम मी हे करतो। मी मुंबईमध्ये बाकीचे असेच सार्वजनिक, सामाजिक असे उपक्रम करत असतो, शैक्षणिक करत असतो। मग ह्या वेळेमध्ये मला थोडा वेळ कमी मिळाला आणि त्यात माझे वडील पण आजारी होते, त्यामुळे त्या बॅग्स तुमच्या सगळ्यांना आणि तुमचा पट मला फार कमी वाटला की मी जेव्हा वाटतो तेव्हा 200, 250, 500 शाळांचं हे असतं। मी सगळ्यांना सांगतो की नम्रपणे सांगतो की मी मोठा माणूस नाही आहे किंवा गर्भश्रीमंत पण नाही आहे किंवा मोठेपणा दाखवणारा पण नाही आहे किंवा काय बोलतो असतो शो करणारा पण नाही आहे। एक जाणीव आहे, आपुलकी आहे समाजाबद्दलची आणि या मुलांच्याबद्दलची कळकळ आहे, कारण ही मुलं उद्याचं भवितव्य, उद्याचं भारत, उद्याचे स्वप्न आहे। त्यातून बरीचशी मुलं डॉक्टर होतील, कोणी इंजिनियर होईल, आपापलं क्षेत्र निवडतील। पण हे फाउंडेशन्स आपण फार महत्त्वाचं आहे की जिथून आपल्याला काय मिळालं आणि आपण शाळेसाठी आपण पुन्हा मोठं झाल्यानंतर आपण त्याला काय देऊ शकतो। त्यामुळे रिसायकल्स त्याला बोलतात, ते करण्याचा एक उपक्रम म्हणून मी हा छोटासा शाळेच्या मॅडमने सांगितलं की बाबा मला इतके नोटबुक्स लागतील, मुलं माझा इतका पट आहे, त्यांना ज्या गरजेच्या वस्तू लागतात, ते सगळे जे पालक असतात, पॅरेंट्स बोलतो त्यांना, की सगळ्यांची तेवढी परिस्थिती नाही की त्यांना हवी ती एवढ्या किंवा ज्या वस्तू त्यांना गरजेच्या वेळी किंवा इट नीड ऑफ टाईम्स बोलतात त्यावेळेला त्यांना ती वस्तू मिळू शकेल। मग आपण अशा वेळेला आपल्याकडून जर थोडा हातभार लागला तर खारीचा वाटा होऊ शकतो आणि खारीचा वाटा फार महत्त्वाचा आहे। सदर कार्यक्रमास पिसे कामते सरपंच सौ प्राजक्ता मुद्राळे, ग्रामपंचायत सदस्या श्रावणी जाधव, लतिका जाधव, रेश्मा चव्हाण, पोलीस पाटील रवींद्र जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष भोगले, उमेश लाड, महेश बागवे, अनिल मोहिते, सर्व शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते। सर्व विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार आवश्यक असणारे सर्व शैक्षणिक साहित्य, वह्या, स्केच पेन, कंपास पेटी, कलर दप्तर, छत्री आदी साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सुशील जाधव म्हणाले की मागील 31 वर्ष सामाजिक बांधिलकी जपत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने असे उपक्रम मी राबवत आहे। पिसे कामते गावठाण जिल्हा परिषद शाळेचा मी माजी विद्यार्थी आहे। याच शाळेत
मी शिक्षणाचा श्रीगणेशा केलेला आहे आणि आज जीवनात यशस्वी असताना ज्या शाळेत मी प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले त्या शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा, शाळेतील मुलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासाठी भरीव काम करण्याची इच्छा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं. सरपंच प्राजक्ता मुद्राळे तसेच पालक, ग्रामस्थांनी सुशील जाधव यांचे आभार व्यक्त केले. मी मुंबईमध्ये पोलीस इन्स्पेक्टर म्हणून काम करतो. मागील 31 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे आणि मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी ह्या गोष्टी मी नेहमीच आपापल्या परीने माझं स्वतःचं आनंदवन फाउंडेशन्स आणि सन्मान स्पोर्ट्स अकॅडमी आहे त्यामार्फत मी हे करत असतो आणि इतर सामाजिक क्षेत्रातली ज्या फाउंडेशन्स असतात त्यांच्यामार्फत मी हे करत असतो. ह्या वर्षी वडिलांच्यामुळे मला इथे राहणं भाग पडलं. त्यामुळे ह्या आपल्या इथून जिथे आपली सुरुवात झाली तिथून आपल्याला ह्या जीवनाच्या एक मार्गदर्शन, एक सक्सेस मिळालं. त्या शाळेचं जाणीव आणि एक बांधिलकी, सामाजिक बांधिलकी म्हणून एक भाग करावा, एक भाग म्हणून ह्या सगळ्या मुलांसाठी आपण काहीतरी करणं पाहिजे. आपण एक ह्या समाजाचा भाग पडतो म्हणून हिची सुरुवात वह्या पुस्तकं वाटून, दप्तर्स वाटून किंवा त्यांना खाऊ वाटून करावा. ही संकल्पना माझी मुंबईमध्ये असतेच नेहमीच, तर ही इथे पण रुजवावी म्हणून मी ही सुरुवात केलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त देखील मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांच्या आर्ट्स म्हणा, म्युझिक म्हणा किंवा त्यांचं स्पोर्ट्स म्हणा, याच्यासाठी जर चांगले कोण विद्यार्थी किंवा काय असतील तर त्यांनी मला किंवा मी त्यांना शिक्षकांना सांगेन आणि त्याप्रमाणे त्यांचं काय करता येईल, तर लेआउट करता येईल ते मी करणार आहे. आणि त्यांच्यासाठी, मुलांसाठी शाळेच्या ट्रिप्स किंवा त्यांना अजून काय आवश्यक आहे, ज्या वुमन्स डेव्हलपमेंट्स करतात किंवा चाइल्ड्स डेव्हलपमेंट्स, स्टुडंट डेव्हलपमेंट, ज्यासाठी ज्या उपयुक्त गोष्टी असतात, आवश्यक गोष्टी असतात, जे प्रत्येक पालक करू शकत नाही, प्रत्येक शाळा करू शकत नाही, तर सगळ्या अशा काही ज्यांना ह्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकीतून ज्या माणसांना वाटतं किंवा ज्या संस्थेनं वाटतं त्यांनी ते करत असतात. त्याप्रमाणे माझी संस्था, माझं कॉन्सेप्ट मी हे वावरत असतो आणि हा त्यातलाच एक उपक्रम आहे असं मी समजतो. आणि ह्या शाळेने आणि इथल्या शाळेच्या शिक्षक वर्गाने आणि इथल्या सगळ्या प्रतिष्ठित आणि सन्माननीय लोकांनी ह्याचा सहभाग दिला, त्याच्या पालकांनी देखील सहभाग दिला. तर सगळ्यांचे मी आणि आमच्या या सरपंच मॅडम, पोलीस पाटील, बाकीचे सगळे नागरिक जे आहेत त्यांच्या सगळ्यांचा मी आभार मानतो. आणि अशा प्रकारे सांभाळून सगळं सहकार्य करावं आणि आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव एक स्टेजला जावं आणि एक ओळख व्हावी चांगली, हा त्याच्यामागे उद्देश आहे. सेल्फ डिफेन्स प्रत्येकाने केला पाहिजे. प्रत्येकाचं ते प्रिकॉशन्स इज अ बेस्ट डिफेन्स असतो, ते आपण प्रत्येकाने पाळलं पाहिजे. मग पालकांनी तो शिकवलं पाहिजे, शिक्षकांनी शिकवलं पाहिजे, आजूबाजूच्या नातेवाईकांनी समजलं, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अंत दीप भव हा एक भागच आहे आपल्या जीवनकलेचा आणि जीवन मार्गाचा. तो प्रत्येकाने सांभाळणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने जोपासणं गरजेचं आहे. आणि ज्यांच्याकडे ह्या अशा कला आहेत किंवा ज्यांच्याकडे असा मार्ग आहेत त्यांच्याशी आपण टचअप राहावं किंवा माझ्यासारख्या सेवाभावी लोकांसाठी हे आहे, तर त्यांनी तो आपण त्याच्यामध्ये सहभाग घेऊन, सहकार्य घेऊन तो प्रत्येकाने आपल्याला त्याचा सहभाग दाखवा. मी हे शैक्षणिक जे वाटप झालेलं आहे साहित्य, त्याबद्दल मी सुशील जाधव ते जे इन्स्पेक्टर आहेत त्यांचे खूप खूप आभार मानते सरपंच या नात्याने. आणि जसं त्यांनी आत्ता त्यांना सहकार्य केलं आहे तसंच त्यांनी करावं असं या ग्रामपंचायत सदस्य आहेत, बाकीचे इतर ग्रामस्थ आहेत, त्यांच्या पण वतीने मी त्यांचे आभार मानते. सर्वप्रथम मी सुशील जाधव साहेब यांचं हा उपक्रम राबवल्याबद्दल आभार मानते. तसेच असेच उपक्रम परत राबवत राहा शाळेसाठी, मुलांसाठी, म्हणजे मुलांना तेवढं प्रोत्साहित केलं जातं. ती चांगली म्हणजे शिकण्याकडे अजून काहीतरी शिकायला भेटतं याकडे वळतात. असं त्यांना सहकार्य करत राहा. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.